होती की माझा मुलगा 12वीला आहे सर. ह्या सरांनी काय केलं, इथले माझ्या मुलाला ना किडनॅपचे केसात, कुठं दरोड्याचे केसात माझं सर पोरग शाळेत आहे. सद्गुरू कॉलेजला माझा मुलगा आहे सर. आज तर परत दरोडेखोर किंवा किडनॅपचे केस असेच टाकले तर माझ्या पोराचं भवितव्य काय आहे सर? पुढचं काय आहे का भविष्य? माझी एकच एक आईची कळकळीची विनंती की सुनेत्रा पवार ताई जवळ किंवा फुंडे साहेब माझा आवाज जात असेल तिथवर तर मला ह्या गोष्टीचा न्याय द्यावा माझ्या मुलाला सर. की माझे पुरा भविष्य परत करिअर बरबाद झालं सर माझ्या मुलाचं. कुठे न्याय द्यावा ह्यांनी सर. उगा माझ्या शाळेत नेलं सर ते माझ्या मुलाला. खरंच सर माझी कळकळीची विनंती, माझा आवाज जात असेल ती फडणवीस साहेबांपर्यंत केस सुनेत्रा ताईपर्यंत तर माझ्या मुलाला न्याय द्यावा सर. माझ्या पुरं करिअर बरबाद झालं हो सर. काय करिअर भविष्यात राहिलंय माझ्या मुलाचं सर. तर त्या मुलाला की जी तिची आरपी टाकी त्या कुठं डवणची पोलीस, कुठं पुण्याची एसीबी वाल्यांनी यांनी ताबा अजून डबल चालू केलेला आहे की डबल ताबा घेऊन जर कोर्टात जर हजर करून जर रिमांड जर देत असेल तर हे जे निर्णय आम्हाला पाहिजे की आमच्या वनवासी लेकरांना की यांनी एवढं मारतोड करून शाने आम्हाला विनंती करून आम्ही बोलू राहिले की आमच्या लेकरांना आम्ही कष्ट मोल करून शाने आम्ही चालू शकतोय. ते कामावरनं उचलून आणलेलं आहे. गणेश मंगेश काळे हे घेऊन शाने त्यांना 3 महिने झाले. 3 महिन्याचे 10 केसी मधनं अजून केस टाकू राहिले. पुण्याला जेजुरी, परत आळाफाटा, जुन्नर, माळेगाव, दवण, धुळेगाव एवढ्या केसी मधनं पोरांना आणून फिरून आणून त्याने अजून मिरजगाव पोलीस स्टेशन रिमांड चालू केलेला आहे. ते रिमांड मध्ये पोरांना काय चला येईना, उठा येईना, पोरं मारता मारता जगन का नाही ते आम्हाला अजून खबर आलेली नाही. ते अजून आम्ही उद्या सोमवारी आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर कोर्ट पुढे आम्हाला कळन की आता हे वेळेस आम्हाला कोणीतरी दाखल द्यावा, कोणत्या तरी साहेबांनी आम्हाला साथ द्यावा की आम्हाला साहेबांनी कृपा. पारधी लोकांना चोर ठरतात म्हणून आमच्या घराला फुटेज आहेत, कॅमेरे बसवलेले आहेत, गाडी सुद्धा कॅमेरे आहेत. ते गाडीतले कॅमेरे सुद्धा हे पोलीस लोक फोडतात. घरातली चाळणी करायला गेले तर साऊंड सहित, साऊंड असतो का साऊंड छोटा, तो साऊंड सहित फोडतात. कॅमेऱ्यातले मेमऱ्या काढून येतात, कॅमेरे फोडून टाकतात. चोराच्या वर काम करतात हे पोलिस. आम्ही जगायचं का मरायचं? आम्ही न्याय कोणाला मागायचा? पोलिसच आमच्या मागे हात धुवून लागले, आमचं कुणी ऐकत नाही. आणि किडनॅपिंग केलं माहितीये, माझ्याच भावाला किडनॅपिंग केलं आणि त्या लोकांची केस यांनी घेतली किडनॅपिंगची आणि माझ्याच भावाला जेलमध्ये टाकलं. हे कानून कायदा आहे का? हा कानून कायदा असा आहे का? माझ्याच भावाला एवढं मारहाण केली आणि त्यांचीच केस माझ्या पोरांवर टाकली. माझी पूर्ण फॅमिली जेलमध्ये. आणि हे काय बोलायला गेलं की पैसे मागतात, दरोडेखोर आहेत, तुम्ही असे तसेच. अहो तुम्ही मला सांगा, माझ्या एका याचं प्रूफ आहे ना? माझ्या घरी कॅमेरे आहेत, गाडी सुद्धा कॅमेरे आहेत आणि हे लोक फोडतात, तोडतात, ते कॅमेरे सहित नेतात. आमच्या लोकांना गुन्हे केले पण आणि नाही केले पण तरी तिथंच बघितलं जातं, त्याच नजरेने बघितलं जातं. चोर कुणी असतं, चोरी कुणी करतं, जेलमध्ये कुणी जातं, हे पहिल्यापासून रीतिरिवाज आलेला आहे. अजून पण तोच आहे, हे बदलणार नाही. हे बदलण्यासाठी आमचे लोक घाबरतात. पुढे येण्यासाठी जे पण येतात त्याला पण मागं ढकललं जातं. आज माझ्यासारखी बोलते, आज मला पण ढकलायचा प्रयत्न करताय. पण मी एकच झंझाट सरांना सांगन आणि खैरेला सांगन की मी सुद्धा जेलमध्ये जायला घाबरत नाही, पण मी अन्याय दिल्या वाचून पण राहणार नाही. मला कशाची भीती वाटत नाही. मी जेलमध्ये सुद्धा जाऊ शकते. आणि आतापर्यंत पण त्यांचं असं एकच म्हणणं आहे, मी जेलमध्ये गेले पाहिजे. नाही, आधी समाजला कुठं न्याय आहे का नाही? माझ्यासारखी जर एक व्यक्ती बोलत असेल त्याला हे कृत्य केलं जातं, बाहेर हाकललं जातं. बोलायचं का नाही बोलायचं? त्यांना फक्त एक प्रश्न विचारला, आम्हाला पोरांशी भेटायचंय, आम्हाला बोलायचंय. त्यांनी न काय ऐकता एवढं कृत्य केलंय. हे एपी आहेत ना. मी काल SP सरांशी सुद्धा भेटले आणि नाशिकला पण जाऊन आले. हे नाशिकचा कागद आणि हा SP सरांचा कागद.